योगाचा शोध लावला किंवा सुरुवात केली आणि 6,000 वर्षाची परंपरा आपल्या योगाला आहे. आजकाल आपल्या भारतात शिवाय पूर्ण आपल्या पूर्ण जगामध्ये या योग दिन साजरा. आरोग्य चांगलं राहण्यासाठी, मानसिक आपली एकाग्रता वाढण्यासाठी, बुद्धी चांगली होण्यासाठी, शारीरिक फायदा म्हणाल तर आपल्या डोक्यापासून आपला सुडौल बांधला राहण्यासाठी, रक्ताभिसरण चांगलं राहण्यासाठी, आपली जी महत्त्वाची ऑर्गन्स आहेत, फुफ्फुस आहे, हृदय आहे, शरीरातल्या ज्या इतर ग्रंथी आहेत, त्या सगळ्या ग्रंथींचं काम हे योग्य तऱ्हेनं चांगल्या रीतीने चालण्यासाठी ह्या योगाचा फायदा होतो. मानसिक लेवलवरती आपल्या सर्व ग्रंथीच्या काम आपल्या शरीरामध्ये काम करतात. त्या ग्रंथीच्या कामामुळे आपल्या शरीरामध्ये एक लयबद्धता येते, सर्व ग्रंथी चांगल्या राहतात, मानसिक आरोग्य चांगलं राहतं, एकाग्रता वाढते, मनामध्ये शांतता वाढते. त्याच्यामुळे आध्यात्मिक स्पिरिच्युअल आपली जी प्रगती आहे ती वाढतेच आहे. तर अशा प्रकारचे बरेच फायदे आहेत शरीराला आपले. त्याच्यामध्ये शरीरातील लवचिकता वाढते, सांधे चांगले राहतात, रक्ताभिसरण वाढतं. अशा बऱ्याच गोष्टी ह्या योगामुळे होतात आणि त्याच्या खरंच अभिमानानं आपल्याला सांगायचं वाटतं की 6,000 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये योगाची सुरुवात झाली आणि आता पूर्ण जगामध्ये याचा प्रसार होत आहे. हा 12वा जागतिक योग दिन आहे. तर बोलण्यामध्ये वेळ न घालवता आपण काही प्रात्यक्षिक या ठिकाणी करूयात. मी करून दाखवेन तुम्हाला, त्याचबरोबर आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर करायचं आहे. तर आपले जे काही योगा मॅट आणलेले असतील किंवा सतरंज आणलेले त्या पहिल्यांदा टाकून घ्या, म्हणजे आपल्याला योग्य प्रकारे करता येईल. त्याचं हात खाली घेऊयात आणि डोळे उघडूया. श्वास सोडत मान खाली पुढे घ्या. आहे तशी मेन पोझिशनला. पाठीमागे, पुन्हा पाठीमागे जाऊ दे. खाली, पुन्हा मूळ स्थितीला. श्वास भरत पाठीमागे, पुन्हा पाठीमागे, खाली, पुन्हा खाली. उजव्या खांद्यावरती आपला उजवा खांदा. श्वास सोडत सेंटरला येऊया. परत श्वास भरत आपल्या डाव्या खांद्यावरती. श्वास सोडत सेंटर. परत श्वास भरत डाव्या खांद्यावरती, उजव्या खांद्यावरती. श्वास सोडत सेंटर. परत डाव्या खांद्यावरती आणि सेंटर. रिलॅक्स. श्वास भरत आपली मान आपल्या उजव्या बाजूला वळूया. आपल्या उजव्या खांद्यावर श्वास सोडत खाली घेऊया आणि श्वास भरत आपल्या उजव्या बाजूला मानेचं रोटेशन चालू करायचं आहे. उजव्या बाजूने पाठीमागे जायचं आहे. श्वास सोडत डाव्या बाजूने पुढे येऊया. अगदी श्वासाच्या गतीबरोबर करूया. उजव्या बाजूने पुढे येऊया. चालू ठेवूया. तुम्ही दोन्ही हाताने करायचं आहे. रिलॅक्स. आता विरुद्ध दिशेला पुढून पाठीमागे जायचं आहे. डावा हात आपल्या छातीवरती आणि उजव्या खांद्यावरून पाठीमागे बघायचं आहे. आणि मान रिलॅक्स करूया आणि सेंटरला येऊ. पायामध्ये हात घेऊया. दोन्ही हात आपल्या बाजूला त्रिकोणासन करतोय आपण. आता दोन्ही हात बाजूला घेऊया.
उजवा पाय जो आहे आपला उजवा पाय काटकोनामध्ये ठेवायचा. उजवा पाय काटकोनामध्ये लावा. डावा पाय हलकासा आत घ्यायचा थोडासा. आपली बाजूला आहे. हाताचे तळवे वरच्या बाजूला करूया. आकाशाच्या नजर आपली काही वाचित नाही. सरांच्या विरुद्ध बाजूला त्या बाजूला तुम्ही झुकला. थोडासा 30 ते पाय फोल्ड करायचं नाही. पायशी ठेवायची आहे. फक्त आपण शरीर फक्त आपल्या उजव्या बाजूला झुकवायचं आहे. या बाजूला उजव्या बाजूला सर्वांनी झुकायचं आहे. पायाच्या दिशेनं हात टाईट ठेवायचे. हात वाकवायचे नाही. हात आहे आतमध्ये गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने घ्यायचा आहे. डावा हात गुडघ्याच्या बाहेर घ्या. कोपराचा कोपरा हात घाला तिथं. आणि पाठीमागे बघायचं. हात घाल की ग, कोपरा हात घाल. त्या हातानं तो जाऊ दे पाठी वरून. आणि त्या हाताने जाऊ दे पाठी मग असं 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 ग, असं राहू दे. आणि तेच भूषण तेच पद्धत. उजव्या पायाच्या शेजारी ठेवूया. वाकवून पाठीमागं घ्या. डावा हात पाठीमागून खाली ठेवूया. डावा हात पाठीमागं घ्या. कमरेच्या शेजारी. कमरेच्या शेजारी घ्या. उजवा हात वरती घेऊया. डाव्या गुडघ्याच्या याच्या वरती लावा. वरती घ्या. आणि जितकं आपल्याला प्रेस करता शर्वासन करतोय. हात आपल्या जमिनीवरती कसे जातील. फक्त दोन्ही पाय आपल्या कमरेतून वरती उचलायचे आहेत. हनुवटी जमिनीला पाय सरळ असले पाहिजे. गुडघ्यातून वाकवायचे नाही. पाय सरळ. पाय सरळ मागे. शर्वासन. गुडघ्यातून वाकवायचे नाही. मांडी फक्त वरती उचलायचे. बॅलन्स. भुजंगासन. नजर वरती आकाशाकडे. उजवा पाय समोर घ्यायचा. मकरासन विश्रांतीचं आसन आहे. लहान बाळासारखं. लहान बाळासारखं झोपायचं आहे. व्हेरी गुड. खूप छान. पाय खाली घ्यायचा आहे. पाय वरती नाही करायचा. डोकं बाजूला. पूर्ण विश्राम करायचा आहे. रिलॅक्स. का तुम्ही उभा बसलाय. एक साधारण श्वासात हळुवारपणे सोडून देऊया आणि विश्राम करूया. त्या आवाजांचा स्वीकार करूया. वाहनांचे आवाज असतील, बोलण्यांचे आवाज असतील, पक्ष्यांचे आवाज, सर्व आवाजांचा स्वीकार. त्याचा आपण आदर करूया, सन्मान करूया. पाय व पायांचे सर्व अवयव पूर्णपणे विश्राम करून देऊया. एक साधारण श्वासात हळुवारपणे सोडून देऊया.